तर मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये पॉझिटिव्ह वाक्य आणि आता आपण बघणार आहोत निगेटिव्ह वाक्य कशी सॉल्व्ह करायची आहेत ती. बघा, पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच त्याला आपण पास्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स म्हणतो. चालू अपूर्ण भूतकाळ. काय? चालू अपूर्ण भूतकाळ. तर त्याला आपण काय बोलतो? पास्ट कंटिन्युअस टेन्स किंवा पास्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स. आणि त्याचा फॉर्म्युला कसा दिलेला आहे बघा. सब्जेक्ट म्हणजे करता, त्यानंतर वॉज किंवा वर, वेअर नाही तर वॉज किंवा वर प्लस नॉट. ओके, निगेटिव्हला आपण नॉट प्लस वर्बच्या फर्स्ट फॉर्मला आयएनजी म्हणजे कमला कमिंग, गोला गोईंग, टेकला टेकिंग, ब्रिंगला ब्रिंकिंग, आस्कला आस्किंग, गिव्हला गिव्हिंग आणि त्यानंतर ऑब्जेक्ट म्हणजे राहिलेले शब्द. ओके, तर बघा पहिले सब्जेक्ट म्हणजे करता, त्यानंतर वॉज किंवा वर प्लस नॉट प्लस वर्बच्या फर्स्ट फॉर्मला आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. आता त्याला आपण काय बोलूया बघा. कंटिन्युअस पास्ट म्हणजे पास्ट कंटिन्युअस टेन्सला आपण मागील पाठीमागे 5 नंबर टाकलेला आहे आणि आता हे वाक्य निगेटिव्ह फॉर्म्स मध्ये करायचे आहे, त्यामुळे 5 अँड आपण टाकूया. कारण काय, पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये निगेटिव्ह म्हणजे म्हणून काय 5 अँड. ओके, तर बघा आता हे वाक्य ओळखायची कशी. तर ही वाक्य ओळखण्यासाठी आपण पॉझिटिव्ह मध्ये कशी ओळखलेली? त होता, त होते, त होती म्हणजे सब्जेक्ट नुसार क्रियापद म्हणजे कर्त्यानुसार क्रियापद चेंज होतं. तर आता आपण काय बघणार आहोत? निगेटिव्ह वाक्य कशी ओळखायची. तर मराठी वाक्याच्या शेवटी क्रियापदाला म्हणजे व्हर्बला त नव्हता, त नव्हते, त नव्हती. ओके, ती जात नव्हती, तो बोलत नव्हता, ते येत नव्हते, आम्ही घेत नव्हतो म्हणजे सब्जेक्ट नुसार म्हणजे कर्त्यानुसार क्रियापद चेंज होतं. म्हणजे व्हर्बला त आणि पुढे नव्हता, नव्हती, नव्हते यांचा वापर केला जातो. ओके, व्हर्बला काय येतं? तचा वापर केला जातो आणि पुढे काय होतं? क्रियापद चेंज होतं. नव्हता, नव्हती, नव्हते यांचा वापर केला जातो. तर बघा आता वॉज नॉट याचं कॉन्ट्रॅक्शन काय होतं? वॉजंट होतं. ओके, मग तुम्ही वॉज नॉटही लिहू शकता किंवा वॉजंटचा वापर केला तरी पण चालतो. तसंच वर नॉटचं कॉन्ट्रॅक्शन काय होतं? वॉरंट. व्हॉट? वॉरंट. मग तुम्ही काय ठिकाणी या ठिकाणी आर आहे तो सायलेंट ठेवला तरी चालेल आणि आर हा सायलेंट ठेवला जातो मॉडर्न इंग्लिशमध्ये. मग नुसतं काय होतं? वॉर्न असं प्रोनाउन्सिएशन केलं जातं. बघा, तर वॉज नॉटचं काय होतं? वॉजंट आणि वर नॉटचं वॉरंट. ओके, तर आपण काय बघूया. ही वाक्य दिलेली आहेत ती मराठी इंटू इंग्लिश आपल्याला सॉल्व्ह करायची आहेत. बघा, मी खुर्च्या मोजत नव्हतो. काय? मी खुर्च्या मोजत नव्हते. वाक्याच्या शेवटी बघा त आणि पुढे नव्हतेचा वापर केला गेलेला आहे. त नव्हते तुम्ही समजून घ्या. बघा मी तुम्हाला दाखवलेलं आहे. त नव्हता, त नव्हती, त नव्हते. मग मी खुर्च्या मोजत नव्हते. मग कसं येणार? पहिले सब्जेक्ट त नव्हते. बघा, त नव्हते असं युज केलेलं आहे या ठिकाणी म्हणजे ती क्रिया भूतकाळामध्ये घडत नव्हती. पहिले सब्जेक्ट काय? मी म्हणजे काय येणार? आय नंतर आयला काय वापरायचं आहे? आय नंतर कायला? आयला वॉजचा वापर केला जातो. मग वॉज आणि नॉट वापरायचं आहे. वॉज नॉट वापरू शकता किंवा आय वॉजंट वापरू शकता. ओके, या ठिकाणी मी तुम्हाला कॉन्ट्रॅक्शन लिहून दिलेलं आहे. मग आय वॉज नॉट किंवा आय वॉज नॉट किंवा वॉजंटचा यूज केला तरी पण चालतो. आय वॉज नॉट काउंटिंग चेअर्स. आय वॉज नॉट काउंटिंग चेअर्स. ओके, आय वॉज नॉट काउंटिंग चेअर्स एस आहे. आय वॉज नॉट काउंटिंग चेअर्स किंवा आय वॉजंट काउंटिंग चेअर्स असं लिहिलं तरी पण चालतं. ती मेसेज पाठवत नव्हती. बघा, व्हर्ब काय? बघा, नव्हतीच्या अगोदर असतं ते व्हर्ब. नव्हताच्या अगोदर असतं ते व्हर्ब. विचार करणे हे व्हर्ब आहे, पाठवणे व्हर्ब आहे. मग त नव्हतं असं लागलेलं आहे. बघा, त नव्हती. मग ती मेसेज पाठवत नव्हती. पहिले सब्जेक्ट काय येणार? ती म्हणजे काय? शी. नंतर काय येणार? शी. नंतर शीला वॉज नॉट किंवा शीला वॉज नॉटच येतं किंवा वॉजंट वापरला तरी चालेल. ओके, मग शी वॉजंट किंवा शी वॉज नॉट. शी वॉजंट पुढे काय? व्हर्ब काय? क्रियापद काय? पाठवणे म्हणजे सेंड, त्याला आयएनजी लावायचं. शी वॉजंट सेंडिंग अ मेसेज. ओके, MESSAG. शी वॉजंट सेंडिंग अ मेसेज. वॉजंट सेंडिंग, सेंडला आयएनजी, व्हर्बच्या फर्स्ट फॉर्मला आयएनजी आणि वॉज नॉट किंवा वॉजंट वापरू शकता. ती गाणं म्हणत नव्हती. बघा, व्हर्बला काय? त आणि नव्हती. क्रियापद काय? म्हणणे आणि पुढे तर त्याच्यापासून त आणि पुढे नव्हती लागलेला आहे. ती म्हणजे काय? पहिले सब्जेक्ट. ती म्हणजे काय येणार? शी. तर शीला वॉज नॉट किंवा वॉजंट. शीला वॉज आणि वॉजंटचा वापर केला जातो म्हणजे वॉज नॉट किंवा वॉजंट वापरू शकता. शी वॉजंट पुढे काय? गाणं म्हणणे म्हणजे सिंग, त्याला आयएनजी, सिंगिंग येतं. व्हर्ब आहे ना, क्रियापद वापरायचं आहे.
क्रियापद काय नव्हताच्या अगोदर सिंग किंवा सिंगिंग म्हणजे काय क्रियापदाला शी वॉज नॉट सिंगिंग अ सॉन्ग. ओके, शी वॉज नॉट सिंगिंग अ सॉन्ग. शी वॉज नॉट सिंगिंग अ सॉन्ग. ओके, ती गाणं म्हणत नव्हती. पहिले सब्जेक्ट शी, नंतर वॉज नॉट, नंतर सिंगिंग अ सॉन्ग. पुढे बघा, आम्ही याविषयी विचार करत नव्हतो. पहिले सब्जेक्ट आम्ही म्हणजे काय येणार वी. आम्ही म्हणजे काय पहिले सब्जेक्ट वी. वी नंतर काय येतं बघा, वीला काय येतं वॉज वर पैकी वरचा वापर केला जातो म्हणून निगेटिव्ह म्हणून वरंट. ओके, किंवा वी वर नॉट वापरू शकता किंवा वी वरंट. वी वरंट. आणि विचार करणे हे वर्ब आहे. ओके, विचार करणे म्हणजे वर्ब आहे, क्रियापद आहे. विचार करणे म्हणजे थिंक, त्याला आयएनजी थिंकिंग. वी वरंट थिंकिंग. दिसत नसेल तर समजून घ्या कारण खाली मला लिहिता येत नाही. वी वरंट थिंकिंग. आणि ह्याविषयी म्हणजे काय अबाउट दिस. वी वरंट थिंकिंग अबाउट दिस. ABOUT अबाउट दिस. वी वरंट थिंकिंग अबाउट दिस. ओके, ABOUT वी वरंट थिंकिंग अबाउट दिस. अशी वाक्य आहेत बघा. मी खुर्च्या मोजत नव्हतो. आय वॉज नॉट काउंटिंग चेअर्स. ती मेसेज पाठवत नव्हती. शी वॉजंट किंवा शी वॉज नॉट सेंडिंग अ मेसेज. त्यानंतर ती गाणं म्हणत नव्हती. शी वॉजंट किंवा शी वॉज नॉट सिंगिंग अ सॉन्ग. आम्ही याविषयी विचार करत नव्हतो. वी वरंट किंवा वी वर नॉट थिंकिंग अबाउट दिस. ओके, समजलं. आता ही वाक्य आहे ती तुम्ही इंग्लिशमध्ये सॉल्व्ह करा, प्लस अजून त्याच्यावर वाक्य तयार करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे एक वर्ब घेऊन मगाची सांगितल्याप्रमाणे, म्हणजे मी तुम्हाला पॉझिटिव्ह मध्ये सांगितलेलं आहे वाक्यामध्ये कशी तयार करायची आहेत. तो खात नव्हता, तो देत नव्हता, ते बोलत नव्हते, आम्ही जात नव्हतो. म्हणजे काय अशी ज्यावेळी तुम्ही वाक्य कराल त्यावेळी तुमचे फॉर्म्युले फिट बसणार. वॉज वरचा वापर कुठे करायचा हे पण तुम्हाला काय होणार ऑटोमॅटिकली समजणार आणि तुम्ही एक चांगल्या प्रकारे आणि फास्ट काय करू शकता वाक्य ट्रान्सलेट करू शकता. प्लस हे कॉन्ट्रॅक्शन पण लिहून घ्या आणि हे आयडेंटिफिकेशन कसं केलं जातं हे पण लिहून घ्या, जेणेकरून तुम्हाला काय होणार एक चांगल्या पद्धतीने समजणार. ओके, सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.